भिवंडी तालुका के डुंगे गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी आज दिनांक 1 मई 2025 को डुंगे ग्राम पंचायत व डुंगे गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा श्री लक्ष्मी नारायण व गावदेव चौथा देवाचा जत्रा उत्सव का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर श्री लक्ष्मी नारायण व गावदेव चौथा देवाचा अभिषेक, महापूजा, महाआरती, पालखी, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि श्री लक्ष्मी नारायण व गावदेव चौथा देवाचा दर्शन के लिए आए हुए सभी भक्तों को डुंगे सरपंच श्रीमती सौ लक्ष्मी गणेश पाटिल व माजी सरपंच श्री गणेश पाटिल, उप सरपंच शैलेश पाटिल ने शुभकामनाएं दी और श्री लक्ष्मी नारायण व गावदेव चौथा देवा से सुख समृद्धि की प्रार्थना की। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। जत्रा निमित्त सांगायचं झालं, लक्ष्मी नारायण आणि गावदेव जत्रा सौख्या ही आमची पारंपरिक म्हणजे वर्षानुवर्षे चालत आलेली जत्रा आहे। म्हणजे जशी लक्ष्मीनारायणच्या मंदिराचं जसं भव्य दिव्य मंदिर जेव्हापासून स्थापन झालं तेव्हापासून अतिशय आनंदाने आणि भक्तिभावाने लोक अगदी जागरूक देवस्थान म्हणून आमचं हे डुंगे गावचं समजलं जातं आणि खूप संख्येने लोक इथे उपस्थित राहतात आणि खरोखरच आमच्या देवाची आमच्यावर खूप कृपा आहे की काही याच्यामध्ये विघ्न न आणता आणि सर्वांना सुख समृद्धी मिळते आणि ज्यांच्या भाविकांच्या ज्या काय अडी अडचणी असतील ते देव समजून घेतो आणि लोकांना निश्चितच त्याचं फळ मिळते। म्हणून ही जत्रा लोक अगदी आनंदाने उत्साहाने साजरी केली जाते। याच्यामध्ये संपूर्ण ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच शैलेश पाटील साहेब, छत्रपती साहेब, संत्रामुक्तीचे गणेश पाटील तसेच दया वगैरे यांचा खूप मोठं योगदान या पूर्ण कमिटीचं, गावकऱ्यांचं आणि म्हणजे अगदी आनंद उत्सवात कोणतेही गडबड धडपड नव्हता। सोहळा अगदी लक्ष्मीनारायण आणि गावदेव चौथ्या आनंदाने साजरा केला जातो। 2 दिवस आमची लक्ष्मीनारायण आणि गावदेव चौथ्या म्हणजे पहिल्या दिवशी उपवासासारखा असतो आणि दुसऱ्या दिवशी पारणं म्हणजे देवाला जे गावदेवाला लागते त्याच्यामध्ये गावदेव असेल, ब्राह्मणदेव असेल, बाल्यादेव असेल, संपूर्ण देवांची आजच्या दिवशी पूजा अर्चा केली जाते। संपूर्ण गाव भक्तिभावाने यांचे दर्शन घेत असतात। ज्याच्या मनोकामना असतील त्या समोर देवाच्या व्यथा वगैरे मांडल्या जातात आणि त्या अनुषंगाने हे 2 दिवस अगदी जत्रोत्सव म्हणजे पाळणे, मोठे मोठे खेळणी वगैरे याचा पूर्ण स्वाद आमच्या गावच नव्हे तर परिसर इथं उपभोग घेतो। नागरिकांना आपल्या यात्रेनिमित्त मी शुभेच्छा देतो आणि आमच्या डुंगे गावामध्ये अक्षय तृतीया बोललं तर डुंगे गावची जत्रा आहे पूर्ण ठाणे जिल्ह्याला माहीत झालेली आहे आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी आमच्या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये खूप जल्लोषामध्ये यात्रा साजरी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी आमची ग्रामदेवता गावदेव चौथ्या या देवाची खूप जल्लोषामध्ये पालखी सह एकदम चांगल्या प्रकारे पूजा करून तिथे मानवंदना देऊन पालखी पण काढली जाते, पूर्ण गावामध्ये फिरवण्यात येते आणि सर्व लोक त्या यात्रेचा चांगल्या प्रकारे आस्वाद घेतात। पायावरून भरपूर पब्लिक, रात्री पाय ठेवायला जागा राहणार नाही एवढी पब्लिक असेल इथे। म्हणजे भक्तिधाम मंदिर हा मंदिर 1977ला पहिला मंदिर झाला। तेव्हापासून आतापर्यंत ही जत्रा अक्षय तृतीया ही तारीख फिक्स आणि ती कायमस्वरूपी केलेली आहे। याच्यामध्ये बदलच कधी होणार नाही आणि घडणार बी नाही आणि घडून देऊ पण नाही। आणि चौथ्या देवाची यात्रा गावदेव चौथ्या ही पारंपरिक पूर्वी आमचे पूर्वज बोलत होते की हा चौथ्या देव घुंगूर काठी घेऊन गावामध्ये फिरत होता आणि संपूर्ण गावाचं रक्षण हा करत असताना हा चौथ्या देव ह्या देवाचं एवढा जागृत आणि आम्हाला सगळं पूर्वजांनी सांगितलं होतं आणि हे आम्ही मनावर ठेवून हे ध्यानात घेऊन अशी जत्रा आम्ही साजरी करतो चौथ्या देवाची। तेव्हापासून आम्हाला आनंदच होत आहे।
काल आमची अक्षय तृतीयाची लक्ष्मीनारायणची यात्रा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आमची गावदेवाची यात्रा आम्ही साजरा करतो। गावदेव चौट्या नावाने आमचा गावदेव आहे आणि गावदेवाची यात्रा ही 2 दिवस आमची चालते। खरं तर ही आमची वडिलोपार्जित जी परंपरा आहे, आमच्या गावाची देवता आणि ग्रामदेवता, त्याच्यानंतर आमचं लक्ष्मीनारायणचं मंदिर, लक्ष्मीनारायण, त्याच्यानंतर गणेशाची मूर्ती आणि बजरंगबली आणि गावदेव चौट्या, अशी आमची यात्रा गावची ही सालाबाद प्रमाणे होते। आणि 2 दिवसात गावातल्या लग्न होऊन गेलेल्या मुली असतील, आमचे जावई असतील, त्याच्यानंतर त्यांचा परिवार असेल, आमचा नातेवाईकचा परिवार असेल, संपूर्ण हा 2 दिवसासाठी आमच्या गावात येऊन या यात्रेचा आनंद घेत असतो। निश्चितच या यात्रेनिमित्ताने गावकऱ्यांना आणि ग्रामपंचायत कमिटी डुंगे असतील, त्याच्यानंतर विशिष्ट पद्धतीचे मंडळ असतील आणि महिला मंडळ असतील, यांना मी आजच्या यात्रेनिमित्ताने शुभेच्छा देतो। कालपासून सुरू असलेल्या डुंगे गावातील जत्रा महोत्सव या वर्षी 2025चा एकदम थाटामाटात सुरू आहे। तसेच आजच्या दिवशी आमच्या गावदेव चौट्या देवाची पालखी मिरवणूक एकदम जोरात जल्लोषात साजरी होत आहे। तसेच आमच्या मंडळाकडून, आमच्या तिरुमाला तिरुपती मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेकडून आज गावातील पालखीतील सर्व नागरिकांना थंड व पाणीचे वाटप करण्यात आले आहे। तसेच महाप्रसादाचा छोटासा प्रसादाचा लाभ सर्व नागरिकांना पुरवण्यात येत आहे। जवळजवळ मागच्या वर्षीपासून सेवा चालू कंटिन्यू पूर्ण राहील दरवर्षी। आनंद मिळतो का लोकांना काहीतरी सेवा आपण देण्याचा प्रयत्न करतो आपल्या माध्यमातून, मस्त वाटते आणि लोकांनी त्या सेवेचा लाभ घेत राहावा। दरवर्षी आमच्याकडून सेवा